मागच्या 2 महिन्यापूर्वी पुणे विभागीय रेल्वे प्रशासन कार्यालयाला म्हणजे DRM ऑफिसला आम्ही फार मोठं बऱ्यापैकी आक्रमक आंदोलन केलं होतं। या रेल्वेचा 100 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही उघड केला होता आणि त्याच्यावर चौकशी लावू असं सांगितलं होतं। त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनानं रेल्वे प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर सर्वच प्लॅटफॉर्मवर CCTV कॅमेरे बसवू असं सांगितलं होतं। जे CCTV कॅमेरे आहेत ते फार पूर्वीच्या काळातले आहेत, त्याच्यामध्ये अजिबात स्पष्ट असं दिसत नाही। त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांच्या बॅगा तपासण्याची यंत्रणा ही कुचकामी ठरली होती, ती नवीन बसवली गेली, पण त्यावर काम करणारा माणूस आजही त्या ठिकाणी झोपा काढतोय। त्याचं शूटिंग आज आम्ही केले, ते सुद्धा आता आम्ही रेल्वेच्या प्रशासनाला DRM साहेबांना दाखवतोय। त्यांनी आम्हाला विनंती केली की मुंबईला आमचे GM एक्सपर्ट झाले, तुम्ही आंदोलन कॅन्सल करा, पण रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे। दिल्ली येथे जो बॉम्बस्फोट झाला त्यात अनेक नागरिक मारले गेले, मग रेल्वेमध्ये अनेक शेकडो हजारो प्रवासी रोज प्रवास करतात, त्यांच्या सुरक्षेचं काय हे उत्तर आजही ना केंद्रानं दिलं ना रेल्वेच्या DRM ऑफिसनं दिलं। तीच विचारणा करण्याकरता त्यांना घेराव घालण्याकरता हे प्रश्न पुन्हा एकदा आम्ही घेऊन DRM ऑफिसला घेराव घालतोय। मुळात त्यांना आम्ही 11/6 निवेदन दिलं होतं। त्यात त्यांनी सांगितलं की हे 4 महिन्यात आम्ही सगळं करून देऊ, पण आज 4 महिने उलटून देखील गेलेले आहेत, पण झालं नाही। जो दिल्लीमधला प्रकार झाला आहे तो पुणे शहरात होऊ नये यासाठी आम्ही त्यांना पुन्हा जागा करण्यासाठी चाललेलो आहोत। पण मुळामध्ये नागरिकांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि ह्या सगळं असताना देखील आपले पंतप्रधान मोदी हे भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात, म्हणजे त्यांना लोकांची किती काळजी आहे याच्यावरून दिसतंय। ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी वास्तविक आता भारतात थांबलं पाहिजे होतं, पण ते भूतानच्या 4थ्या राज्याचा वाढदिवस साजरा करत होता। त्यामुळं इथून पुढच्या नागरिकांनी देखील विचार करावा की असा पंतप्रधान आपण निवडून द्यायला योग्य आहोत का। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।